10,000ची लाच घेताना तलाट्याच्या अध्यक्षालाच अटक. तडसर इथं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. चुलता आणि पुतण्याने एकमेकांना विक्री केलेल्या जमिनीच्या 7/12वर नोंद करण्यासाठी तडसर तालुका कडेगाव येथील तलाट्याला 10,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. गुरुवारी दुपारी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. जमीन हस्तांतरण बाबतीत लाचेची मागणी करत असल्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केल्यानंतर त्यामध्ये तलाठी तारळेकर याने लाचेची मागणी केल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर गुरुवारी तलाठी तारळेकर याला 10,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. वैभव सुभाष तारळेकर, वय वर्ष 45, राहणार तडसर रोड कडेगाव, मूळ राहणार मासुंबे, तालुका तासगाव, असं अटक केलेल्या तलाट्याचं नाव आहे. तक्रारदार आणि त्यांच्या पुतण्याने एकमेकांना विक्री केलेल्या जमिनीची 7/12वर नोंद करायची होती. यासाठी तलाठी तारळेकर यांनी तक्रारदारांकडे 10,000 रुपये लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. याबाबत तारळेकर याच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली कडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. शासकीय तसेच निमशासकीय व्यक्तीने लाचेची मागणी केल्यास थेट माझ्याशी 9821 880737 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उपअधीक्षक पाटील यांनी केलं आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, प्रीतम चौगुले, अजित पाटील, सलीम मकानदार, ऋषिकेश बडनीकर, चंद्रकांत जाधव, पोपट पाटील, सुदर्शन पाटील, उमेश जाधव, अतुल मोरे, रामहरी वाघमोडे, श्री वंटमुरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.